स्वामी समर्थ. आपण सर्व स्वामी भक्त ज्या वेळेची वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे. ती म्हणजे स्वामी प्रकट दिन. येत्या 20 मार्चला स्वामी प्रकट दिन आहे. चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी स्वामी महाराज प्रकट झाले होते. त्यामुळे आपण आता 21 दिवसाची सेवा करायची आहे. ती कशी करायची आणि कोणती सेवा करायची ते पाहणार आहोत. आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जी सेवा करायची आहे ती 21 दिवस करायची असते. मग तो आपण 21 दिवस 28 तारखेपासून चालू केले तरी करू शकतो, किंवा त्याच्या अगोदर उद्या पण चालू केली तर ती थोडी 20 तारखेच्या अगोदर संपेल तरी पण चालू होते तरी चालते, किंवा मग 20 तारखेच्या नंतर जरी झाली कंप्लीट आपली सेवा, म्हणजे 21, 22, 23 अशी जरी कंप्लीट झाली तरी पण चालणार आहे. त्यात का नाही, सेवा महत्त्वाची आहे. 21 दिवस आपण करणार आहोत ती आपल्या वेळेनुसार आपण सुरू करणार आहोत. कारण आपल्याला कोणाला काही अडचणी असतील तर 28 तारखेपासून जमणार नाही तर आपण 2-3 दिवस लेट पण करू शकतो. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक दिवाळीच असते. खूप मोठा दिव्य योग असतो त्यांच्यासाठी. तर आता 21 दिवसाची सेवा काय करायची आहे, तर स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ, हा ग्रंथ इतका प्रभावी आहे. या कुठल्याही समस्या असो, कोणतीही गोष्ट असो, तुम्ही हा ग्रंथाचं पठण केलं तुमची समस्या दूरच होणार. तर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 21 दिवस पठण करायचं आहे. 21 पारायण करायचे आहेत, म्हणजे 21 पाठ करायचे आहेत. पहिल्या दिवशी आपण 1 ते 21 अध्याय करायचे आहेत. आता 28 तारखेला आपण सुरू केले तर 28 तारखेच्या दिवशी आपल्याला 1 अध्यायापासून 21 अध्याय म्हणजे संपूर्ण पोथी हा एक पाठ आपल्याला एका दिवसात पठण करायचा आहे. तो एका वेळेसच करायचा असतो. एका ठिकाणी बसून, त्याला एक मांडी पारायण म्हणतात. एकाच ठिकाणी बसायचं, मध्ये आधी उठायचं नाही. आणि ही पोथी जी आहे, दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ आहे, तो छोटा आहे, त्यामुळे हा 1 ते सव्वा तासामध्ये होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला 21 दिवस 21 पाठ करायचे आहेत. ही आपल्याला सेवा चालू करायची आहे 28 तारखेपासून. आणि जर तुम्हाला कुठे लग्नाला, कुठे कार्यक्रमाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही 2-3 दिवस अगोदर करा. म्हणजे तुम्हाला समजा 20 तारखेच्या अगोदर 2 दिवस जायचं असेल तर 2 दिवस आता सेवा अगोदर चालू करा, म्हणजे तुमची सेवा कंप्लीट होईल तुम्ही बाहेर जाण्या अगोदर. आता बघा, जर कोणाला 1 तास सव्वा तास जरी वेळ मिळत नसेल, कोणी गृहिणी पण आहेत पण ते जॉब करत असतील, त्यांना वेळ नसेल तेवढा, तर तुम्ही दुसरी सेवा करू शकता. 11 वेळेस तारक मंत्र ही 10 ते 15 मिनिटात होणारी सेवा आहे. तुम्ही ह्या सेवेचं संकल्पयुक्त सेवा चालू करून ही 21 दिवस करू शकता. किंवा 11 माळी जप ही पण सेवा तुम्ही 21 दिवस अशी करू शकता. ही सेवा कोणतीही सेवा करू शकता, पण ती 21 दिवस केली तर त्याचं पुण्य भरपूर प्रमाणात भेटतं. पण वर्षातून एकदाच हा योग येतो ज्यावेळेस आपण स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करू शकतो. आपण पाठ कधीही करू शकतो, पण आता स्वामी प्रकट दिन आहे, तो इतका महत्त्वाचा दिवस येणार आहे. त्याच्या अगोदर जर आपली स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण झाली तर तो खूप छान योग येणार आहे. पण मी असं म्हणेन की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा चालू करा. 21 पाठ नाही जमले तुम्हाला, म्हणजे 1 तास जरी नाही जमला तर कोणाकडे लहान बाळ असेल किंवा जॉब असेल तर मग तुम्ही रोज 7-7 अध्याय पण वाचू शकता. 7-7 अध्याय वाचल्याने तुमचं 3 दिवसात 1 पाठ होईल, असं पण सेवा करू शकता. पण जेवढे पाठ होतील तेवढे तरी होतील. पण हा दिव्य ग्रंथ आहे, तुम्ही हे ग्रंथ पठण जरूर करा. आता बघा, तुम्ही कोणतीही सेवा करा, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ चालू करा, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर 11 वेळेस तारक मंत्र पठण करा, किंवा 11 माळी जप करा स्वामी समर्थ या मंत्राचा. या तिन्हीमधली तुम्ही कोणती जरी सेवा करणार असाल 21 दिवसाची, तर तुम्ही त्या अगोदर स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जायचं आहे. तिथं स्वामींना नारळ, खडीसाखर अर्पण करायची आहे. आणि ती अर्पण करताना आपल्याला, आपण जी सेवा करणार आहोत, तिन्ही सेवांमधली कोणतीही करणार असू, ती सेवा तिथं बोलायची आहे स्वामींना की मी ही सेवा 21 दिवस करणार आहे म्हणून. आणि तुमची जी इच्छा असेल ती बोलून मग आपल्याला घरी यायचं आहे. आणि तुम्ही जर गुरुवारपासून सेवा चालू करणार असाल तर बुधवारी जाऊन आलं तरी चालेल मठात किंवा मंदिरात, किंवा मग गुरुवारी सकाळी लवकर जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर ठेवून यायची आहे. आणि मग घरी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. कोणतीही सेवा करायची असो बघा, आपली सेवा जर संकल्पयुक्त केली तर ती स्वामींपर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तुमची इच्छा जर तुम्हाला वाटत असेल की आपली इच्छा या सेवेने पूर्ण होईल, 21 दिवस आपण करणार आहोत, तर संकल्पयुक्त करा, म्हणजे ती स्वामींपर्यंत पण पोहोचेल आणि तुमचं मत पण स्वामींना समजेल. तर संकल्प कसा करायचा तर बघा, हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, 1 फूल घ्यायचं आहे. आणि आपल्याला स्वामींसमोर बसून ते बोलायचं आहे की आपलं नाव बोलायचं आहे. आणि नाव
बोलून मग आपली इच्छा बोलायची आहे की या इच्छेसाठी मी ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे. किती दिवसाची करणार आहोत, कोणती सेवा करणार आहोत ते बोलायचे आहे आणि मग ते हातातलं पाणी आपल्याला खाली ताटामध्ये सोडायचं आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे. आणि आपल्याला पहिल्या दिवशी सेवा करताना स्वामी स्तवन हे जे असतं, प्रत्येक सेवा करताना आपल्याला पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचायचं असतं. तर ह्यावेळेस आपल्याला पहिल्या दिवशी फक्त स्वामी स्तवन वाचायचं आहे, रोज रोज वाचायची गरज नाही. सेवेच्या सुरुवातीच्या दिवशी स्वामी स्तवन वाचायचं आणि मग नंतर आपली सेवा चालू करायची आणि दुसऱ्या दिवशी नुसती सेवा चालू करायची. त्या दिवशी काही स्तवन वाचलं नाही तरी चालतं. तर सेवा सुरू असताना आपल्याला मांडणी करायची गरज आहे का? तर आपल्याला मांडणी करायची गरज नाही. ही 21 दिवसांची सेवा आहे, त्यामुळे मांडणी करून 21 दिवस आपण नाही करू शकत आहे, कारण तेवढे पाळणं जरुरी आहे, तिथं कोणी येता जाता नाही म्हणून. त्यामुळे मांडणी करायची आवश्यकता नाही. आपण ग्रंथ जिथं ठेवतो तिथं ठेवायचं आहे, रेग्युलर वाचण्यापुरता आपण बाहेर काढायचं आहे, पठण करायचं आहे आणि नंतर आहे त्या जागेला आपण ठेवू शकता. मांडणी करायची या सेवेला आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला इच्छाच असेल की खूप असं हे करून मनोभावेचं तुम्हाला वाटत असेल की नाही मला मांडणी पण करायची आहे, तर तुम्ही करू शकता. मग जर तुमचं मोठं घर असेल तरी पण करू शकता की एका पाठावर किंवा चौरंगावरती कलश मांडून स्वामींचा फोटो आणि मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून हा ग्रंथ तिथं ठेवू शकता. मग अशी पण तुम्ही मांडणी करू शकता, पण मांडणी करायची आवश्यकता नसते या सेवेला. तर आता स्वामी चरित्र सारामृताची सेवा तुम्ही करणार असाल तर काय नियम आहेत, किंवा कोणतीही सेवा करणार असाल 21 दिवस तर काय नियम आहेत? तर आपल्याला या दिवसांमध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. घरात जर आणलं दुसरे खाणार असतील तर खाऊ देत, पण तुम्ही खायचं नाही. नॉनव्हेज वर्ज्य आहे आणि कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे परान्न वर्ज्य आहे, दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नसतं. तर साधे सोपे काही जास्त नियम नाहीत, साध्या सोपेच नियम आहेत 1 ते 2. आणि हे नियम पाळून तुम्ही सेवा करा आणि जरूर 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 स्वामी चरित्र सारामृताची सेवा करा. जेवढे होतील तेवढे पाठ करा, असं नाही की 21 नाही झाले तर काही, जेवढे होतील तेवढे करा, पण अवश्य पाठ करा. धन्यवाद.